एका डोंगरावर 40 वारकरी गेले असताना पुढे घडलं असं की ज्याने सगळीकडेच खळबळ उडाली. निरास्नान आटोपून जेव्हा पालखी साताऱ्याच्या हद्दीत पोहोचली तेव्हा तिथे अचानक एक असा धक्कादायक प्रसंग घडलाय की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली. वाल्हेवरून निघालेली पालखी जेव्हा पवित्र पादुका स्नान झाल्यानंतर लोणंद मुक्कामाच्या दिशेनं चालली होती तेव्हा साताऱ्याच्या त्या दुर्गम डोंगराळ भागामध्ये एका दिंडीतील तब्बल 40 वारकरी, ज्यामध्ये काही महिला, काही मुलं आणि काही तरुण होते, ते गर्दी टाळण्यासाठी डोंगराच्या एका वाटेनं वर गेले. अजून पूर्ण रात्र झाली नव्हती, पण निसर्गानं असं भयानक रूप घेतलं की डोंगरावर एका क्षणात काळा कुट्ट काळोख दाटून आला. वाऱ्याचा वेग वाढला, धुकं इतकं वाढलं, अंधार इतका पडला की 1 इंचही दिसेनासं झालं. सगळीकडे किंचाळ्या सुरू झाल्या. पण तेवढ्यात एक असा विचित्र प्रसंग घडला की ज्याने अख्खी वारी जागीच थांबली. सगळ्यांना वाटलं वादळ शांत होताच हे 40 वारकरी खाली येतील, पण 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, तरी डोंगरावर गेलेल्या 40 वारकऱ्यांचं काही नामोनिशाण दिसत नव्हतं. त्यांच्या दिंडीतील काही धाडसी तरुण वर जाण्याचा प्रयत्न करत होते, पण वाऱ्याचा धुक्याचा वेग इतका होता की त्यांना सापडवणं शक्य नव्हतं. पण अखेर तब्बल 3 तासाच्या थरारानंतर ढग बाजूला झालं. धुक्याचं वातावरण काहीसं संपलं. गावातील आणि काही दिंडीतील लोकांनी बॅटरीच्या उजेडात तिथे जाऊन पाहिलं, डोंगरावर पाहिलं, तेव्हा तिथे जे दृश्य दिसलं त्याने सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. वारीच्या 500 वर्षाच्या इतिहासात कधी घडली नव्हती इतकी अद्भुत आणि हादरून टाकणारी घटना घडली. खरं तर जेजुरीजवळ झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे सगळ्या वारीत आधीच दुःखाचं वातावरण होतं. प्रत्येक जण घाबरलेला होता. त्यातच साताऱ्याच्या सीमेवर घडलेला हा दुसरा प्रसंग डोळ्यासमोर आल्याने सगळीकडे खळबळ उडाली. मग नेमकं काय घडलं साताऱ्याच्या त्या डोंगरावर त्या 40 वारकऱ्यांसोबत? तब्बल 3 तासानंतर बॅटरीच्या उजेडात तिथे नेमकं असं काय दृश्य दिसलं की सगळेजण जागीच थिजले? चला जाणून घेऊया आजच्या या संपूर्ण सविस्तर आणि विशेष रिपोर्टमध्ये. माऊलींच्या पालखीचा नीरा नदीच्या याच्यामध्ये स्नानाचा जो पवित्र सोहळा होता तो पार पडला होता आणि वारी आता लोणंदच्या दिशेनं निघाली होती. संपूर्ण परिसर ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषानं आणि भक्तीच्या रंगानं नाव निघाला. स्नान आटोपून पालखी सोहळा अत्यंत उत्साहात पुढे निघाला आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीत दाखल झाला. वारकऱ्यांची पाऊलं आता लोणंद मुक्कामाच्या दिशेनं साळपा घाटाच्या आव्हानात्मक वाटेवरून पडू लागली. हायवेवर वारकऱ्यांचा वाहनांचा अथांग जनसागर उसळला. चालताना पाऊले एकमेकांना घासली जात होती. गर्दी प्रचंड असल्यामुळे वारीचा वेग मंदावला होता. याच अथांग गर्दी चालताना एका विशिष्ट दिंडीतील काही तरुणांच्या डोक्यात एक वेगळाच विचार सुरू झाला. मुख्य हायवेवरील ही प्रचंड गर्दी टाळून पुढे जाण्यासाठी या दिंडीतल्या काही वारकऱ्यांनी असा एक निर्णय घेतला की ज्याने पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा थरार उभा केला. या दिंडीमध्ये काही उत्साही तरुण होते, काही मध्यमवर्गीय वारकरी होते, काही महिला होत्या, काही छोटीशी मुलं ज्यांची 18 ते 19 वर्षाची मुलं चालत होती. मुख्य रस्त्यातली गर्दी पाहून एक तरुण डोंगराच्या कडेनं जाणाऱ्या जुन्या पायवाटेकडे बोट दाखवत म्हणाला, चला आपण या मुख्य रस्त्याने जाण्यापेक्षा लोणंदला पोहोचवायला उशीर होईल तेव्हा या डोंगराच्या वाटेनं जाऊया. तिथून निसर्गही छान दिसेल आणि वारीमध्ये थोडं ऍडव्हेंचर होईल आणि आपण गर्दीच्या पुढे निघून जाऊ. पण त्यांना माहिती नव्हतं त्यांचा हाच निर्णय त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय ठरणार होता. 2 दिवसापूर्वी अचानक एक ट्रक वारीत घुसला. अक्षरशः तिथे हाहाकार उडाला होता. पण हे आता स्वतःच्या जीवाचं स्वतःच वाटोळं करायला निघाले होते. पण त्यावर दिंडीत त्यात झालं असं त्यांचा निर्णय झालाच होता. पण तेवढ्यात त्यांच्या दिंडीतला एक सुजान मध्यवयीन वारकरी त्यांना म्हणाला, नको रे बाबा, वारीची मुख्य वाट सोडून डोंगराच्या वाटेनं जाणं शहाणपणाचं नाही. तिथं रस्ता चुकला, काही अडचण आली तर वारीत काय होईल, आपण नेहमीच्या वाटेनं जाऊया. पण त्या तरुणानं समजूत काढत म्हटलं, अहो माऊली, घाबरता कशाला, उजेड आहे, डोंगर फार मोठा नाहीये, अजून पुढे अंधार पडलाय, ती पायवाट पुढे जाऊन मुख्य रस्त्यालाच मिळते, चला माऊलींचं नाव घेऊ आणि निघू. शेवटी त्या तरुणांच्या आग्रहापुढे सगळ्यांनी होकार दिला आणि सगळ्यांसहित जवळपास 40 जणांचा एक घोळका डोंगराच्या त्या निर्जन वाटेनं चालू लागला. सुरुवातीला डोंगरांचं दृश्य, थोडीफार झालेली हिरवळ अगदी पाहून ते आनंदी होते. जसे जसे ते डोंगराच्या आत गेले तशी तशी परिस्थिती बदलू लागली. ते 40 वारकरी डोंगर वर चढून बरेच अंतर पुढे गेले होते आणि अक्षरशः त्यांच्या लक्षात आलं की आता पुढे जाऊन नेमकं काय होईल. आनंदात होते, कुणी गाणे म्हणत होतं तर कुणी अक्षरशः शिट्टी वाजून प्रतिध्वनी ऐकण्याचा प्रयत्न करत होतं. पण त्यांना माहिती नव्हतं की डोंगरावर पुढे 500 फूट गेल्यावर त्यांच्या समोर काय घडणार होतं. डोंगराच्या वाटेत जाताना अचानक चढण आली. आजूबाजूला थोडीशी झाडे होती.
जो एक वारकरी सुरुवातीला नकार देत होता तो आता घाबरून बोलू लागला. तो म्हणू लागला, मी आधीच म्हणत होतो इथे येऊ नका. आता मुख्य वारीचाही आवाज ऐकू येत नाहीये, रस्ता कुठं समजत नाहीये. तेव्हा तिथे असणाऱ्या एक 19 वर्षाच्या लहान मुलाची नजर समोरच्या झाडीवर पडली. एका क्षणात झाडामागून एक विचित्र प्राणी झरकन पुढे धावत गेला. त्या प्राण्याची शेपूट लांब होती, त्याचा रंग पिवळसर दिसत होता. तो प्राणी पाहताना ती मुलं भीतीने जागी सोडू लागली. एक मुलगा थरथरत म्हणाला, अरे बघा कुत्रा वाटतोय. त्यावर दुसरा ओरडला, अरे वेडा डोंगर आहे, इथे कुत्रा कुठून येणार? पिवळा रंग, लांबचा शेपूट, म्हणजे तो बिबट्या होता. गप्प बसा, कुणी आवाज करू नका. आता बिबट्या समोर आलाय म्हणल्यावर सगळ्यांची पाचावर धारण बसली. तो बिबट्या निघून गेला. त्यांना वाटलं संकट निघून गेलं, पण पुढं खरं संकट त्यांच्यासाठी आवासून उभं होतं, जे संकट अख्ख्या वारीला हादरवणार होतं. बिबट्याचं नाव ऐकताच महिला आणि मुलांच्या अंगावर काटा आला. ते भीतीने एकमेकांना घट्ट धरून उभे राहिले. पुढे जावं का मागं फिरावं या विचारात ते निसर्ग पूर्णतः खेळ बदलला होता. आता तिथेच 10 मिनिटं ते तिथे थांबले. कदाचित बिबट्याला पाहून त्यांनी माघार घेतली असती तर पुढे ते घडलं नसतं, पण त्यांनी तिथेच थांबून डेअरिंग करण्याचा किंवा धाडस करण्याचा निर्णय घेतला आणि पुढे त्यांच्या समोर एक संकट आता आवासून उभं राहणार होतं. आता त्यातला एक जण डेअरिंगवाला म्हणाला, अरे अजून बराच वेळ बाकी आहे, प्राणी निघून गेला, विषय संपला, चला आपण जाऊया. पण आता जसे जसे ते पुढे जात होते तसा तसा वातावरणामध्ये एक अनाकलनीय बदल घडू लागला होता. अजूनही रात्र झाली नव्हती, पण अचानक डोंगराच्या पाठीमागून काळ्या कुट्ट ढगांची एक अथांग भिंत पुढे आली. अवघ्या काही मिनिटात साताऱ्याच्या त्या डोंगरावर इतका भयानक अंधार पडला की भर दिवसात जणू काही अक्षरशः प्रकाशच नष्ट झाला. त्यातल्या त्यात धुकं वाढलं. धुकं आणि काळे ढग याच्यामुळे समोरचं 1 इंचही दिसेनासं झाला. वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला. काही अंतरावर असणारी दरी आणि खोल खड्डे या अंधारामुळे दिसेनासे झाले. आता मुलं भिंतीने किंचाळू लागली. संपूर्ण 40 वारकऱ्यांची धावपळ उडाली. जर त्यांनी एकही पाऊल पुढे टाकलं असतं तर ते दरीत कोसळले असते आणि आता काय करावं त्यांना समजत नव्हतं. 2 मिनिटापूर्वी त्यांच्या समोरून गेलेला बिबट्या आणि त्यांनी धाडस करून पुढे जाणे घेतल्याचा निर्णय आता त्यांच्या अगदी पथ्यावर त्या ठिकाणी वाईट पद्धतीनं पडला होता. आता जर पुढे ते 1 इंच सरकले असते तर कुठे दरी आहे, कुठे खड्डा आहे, तर कुठे निसरडा कडा आहे, त्यांना काही समजत नव्हतं. अचानक अंधारून आलं होतं. खरं तर वारी ज्या दिवशी निघाली होती त्या दिवसापासूनच पावसाने महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची उघडीप घेतली होती. पण अचानक वारीमध्ये आता साधारणपणे ढगाळ वातावरण सुरू झालं होतं. आता त्यांना काही समजत नव्हतं नेमकं काय करावा. आता काय करावं काही समजत नव्हतं. या आणीबाणीचा क्षण आला होता. त्यातल्या त्यात त्यातली जी लोक होती तर ती म्हणाली, आम्ही पाठीमागे जातो. पण ना पाठीमागे दिसत होतं ना पुढे दिसत होतं. उजवीकडे डावीकडे अगदी काळा कुट्ट अंधार होता आणि धुक्याचं साम्राज्य काही मिनिटांमध्ये तितकं पसरलं होतं की कुणालाच काही कळायला मार्ग नव्हता. आता काय करावं, कारण की जर एकही पाऊल पुढे टाकला तर अवघड होईल. आणि ज्या ठिकाणी ते उभे होते तर तिथे एक निसरडा कडा होता. पण तेवढ्यात झालं असं, त्यांना एक खणखणीत आवाज आला, माऊली पुढे जाऊ नका, तिथेच बसून राहा. वारकऱ्यांनी बाजूला पाहिलं तर एक मोठी प्रचंड विशाळ शिळा दगड होती. तो आवाज ऐकून ते 40 वारकरी त्या शिळेच्या आडोशीला एकदम सुरक्षित जागी एकत्र बसून राहिले. ती जागा निसर्गतः अशी होती की वरून येणारा वारा त्यांना कोणताच धोका स्पर्श करू शकत नव्हता. त्या विशाळ शिळेला मागे 40 वारकरी तब्बल 3 तास देवाचं नाव घेऊन बसले होते. त्यांना वाटलं आपण वाचलो, पण अजून खरा धोका पुढे होता. कारण की 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाले. आता जवळपास अंधार पडायला लागला होता. तेव्हा बॅटरीचा उजेड घेऊन त्यांच्या दिंडीतले काही लोक आले आणि त्यांना बॅटरीचा उजेड दिसताच त्यांनी देखील हाका मारायला सुरुवात केली. आणि तेवढ्यात त्यामध्ये काही वारकरी होते, काही त्यांच्या दिंडीतली लोक होती. तेव्हा ते तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी एकेकाला खाली घेऊन जायला सुरुवात केली. खाली गेल्यानंतर त्यांना तो प्रसंग विचारला. तेव्हा त्यातील एका मुलाने सांगितलं की आम्हाला एक पांढरे कपडे घातलेला एक वारकरी इथे आला होता आणि त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही इथेच बसा, अजिबात हलू नका. जर तो व्यक्ती नसता तर आमचं पुढं काय झालं असतं आम्हालाही माहिती नाही. तर अशाच पद्धतीनं तो पांढऱ्या कपड्यातला व्यक्ती नक्की कोण होता? तो पांडुरंगाचा एखादा दूत होता की साक्षात माऊली होते की कोण होतं याची कल्पना नाहीये. तर अगदी अनाड बुद्धीच्या ज्या मुलं जे वरती जाण्याचं त्यांनी धाडस केलं तर त्यांना वाचवण्यासाठी साक्षात पांडुरंगच आले होते, अशा प्रकारची भावना तिथे तयार झाली. तर ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.